आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे। तासगाव तालुक्यातील पेड परिसरातील गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, कापूर ओढ्याला मोठा पूर। तासगाव तालुक्यातील नरसिंगपूर, लिंबगाव, कापूरगाव, विजयनगर, घोटी परिसरात येथे गुरुवारी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस झाला। यावेळी ओढे, नाले आणि शेतातील बांध फुटून पडणारे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहू लागल्याने पेडचा कापूर ओढा पात्राबाहेर वाहू लागला असून गावात पाणी शिरले आहे। तसेच पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावाचा संपर्क तुटला आहे। तर तासगाव ते खानापूर रस्ता बंद झालेला होता। तासगाव तालुक्यातील पेड परिसरातील नरसिंगपूर, लिंबगाव, कापूरगाव, विजयनगर, घोटी या गावात सायंकाळी 6च्या सुमारास अचानकपणे मेघ दाटून आले। ढगांच्या गडगडाटामध्ये या परिसरात पावसाला जोरदार सुरुवात झाली। बघता बघता जवळपास 3 तास ढगफुटी सदृश्य तुफान पाऊस झाल्याने कापूर ओढ्याला मोठा पूर आला आहे। पेडच्या इतिहासात प्रथमच पाणी कापूर ओढ्यावरील पुलावरून वाहू लागले आहे। पाणी ओढ्या पात्राबाहेर जाऊ लागल्याने गावातील हनुमान मंदिरापर्यंत पाणी शिरले होते। पेडमध्ये 1984 साली अक्षय तृतीयाला मुसळधार पाऊस झाला होता। त्याचवेळी एकाच पावसात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला होता। त्यावेळी कापूर ओढा दुथडी भरून पात्राबाहेर वाहू लागला होता, तेव्हा पाणी पुलावरून गेले होते। त्यानंतर जवळपास 41 वर्षांनी जून महिन्यात वळवाच्या पावसाने कापूर ओढा दुथडी भरून वाहू लागला आहे। पाणी कापूर ओढा पात्राबाहेर गेल्याने पाणी गावातील हनुमान मंदिराजवळ आले आहे। त्यामुळे तासगाव खानापूर मार्ग बंद झालेला होता। यावेळी वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।